हॅलो फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात त्यामध्ये ड आणि ड दोन्ही भरती एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ती माहिती आपण पाहणार आहोत. आता तुम्हालाही वाटत असेल की रोज किंवा एक दिवसाआड नवीन परिपत्रक प्रसिद्ध होत आहे, जाहिरात कधी येणार? तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जाहिरात त्यांना काढायचीच आहे. मग जाहिरात काढण्यासाठी जी काही पूर्वतयारी करावी लागते ना, त्या पूर्वतयारीसाठीच हे परिपत्रक लिहित आहेत. कारण जाहिरात आल्यानंतर कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, कोणी कोर्टामध्ये जाऊ नये, त्यासाठी जाहिरात काढण्या अगोदरची जी काही पूर्वतयारी असते, ती पूर्वतयारी करण्यासाठीच हे वेगवेगळे परिपत्रक काढले जात आहेत आणि जाहिरात खरोखर येणारच आहे. म्हणूनच एवढे परिपत्रक, बैठका वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर तुम्ही अभ्यास सुरू ठेवा आणि नवीन परिपत्रक अधिकृतरित्या आलं तर त्याची माहिती देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून मी तुम्हाला ती माहिती देत आहे. अभ्यास सुरू ठेवा, खरोखर जाहिरात येणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी विजयपथ पब्लिकेशन तर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आणि अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका प्रश्नपत्रिका संच अशी 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि ही दोन्ही पुस्तकं सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहेत. तर विजयपथ पब्लिकेशन यांनी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी ही दोन्ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि स्क्रीनवर दिसलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज करा, माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. तर या ठिकाणी पहा, आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय प्रति कार्यक्रम प्रमुख सर्व आणि उपसंचालक आरोग्य सेवा सर्व. त्याच्या खाली काय दिलेलं आहे? दिनांक 18/8/2026 रोजी सेवाविषयक बाबींचा आढावा. आता सेवाविषयक बाबींचा आढावा त्याच्यामध्ये काय दिले ते पहा. आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई यांच्या अधीनस्थ गट क व गट ड म्हणजे गट क आणि गट ड दोन्ही पदांची जाहिरात येणार आहे. या संवर्गाच्या सेवाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी या कार्यालयामध्ये दिनांक 18/8/2026 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. करिता सदर बैठकीसाठी संबंधित कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी सोबत जोडलेल्या बैठकीच्या विषयसूची अजेंडानुसार आवश्यक त्या माहितीसह तसेच माहितीच्या ऑर्डर सॉफ्ट कॉपीसह या कार्यालयास उपस्थित राहावे. आता त्याच्यामध्ये विषय काय तो पहा, तोही समजून घेऊयात आपण. तर विषय असा आहे की आकृतीबंधानुसार गट क व गट ड या संवर्गाचा संस्थानिहाय मंजूर भरलेल्या रिक्त पदांचा तपशील सादर करणे, सोबत आकृतीबंध पडताळणीस्तव घेऊन येणे. म्हणजे आकृतीबंधाची पडताळणी करण्यासाठी तो आकृतीबंधसुद्धा सोबत घेऊन यायचा आहे. त्याच्यानंतर आकृतीबंधानुसार गट क व गट ड या संवर्गाचा पदनिहाय सरळ सेवा पदोन्नती पदांचा मंजूर भरलेल्या व रिक्त पदांचा स्वतंत्र तपशील सादर करणे, नवीन निर्माण झालेल्या संस्थांसाठी मंजूर झालेल्या पदांचा तपशील मंजूर भरलेली रिक्त सादर करणे, त्याच्यानंतर नवीन निर्माण झालेल्या संस्थांच्या बांधकामाची सद्यस्थिती सादर करणे. म्हणजे मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, जी बांधकामं पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत तिथंसुद्धा नवीन पदनिर्मिती झालेली आहे आणि ते सुद्धा या भरतीमध्ये ॲड होणार आहेत. हा 3 नंबरचा मुद्दा आहे. प्रशासकीय बदली झालेले एकूण कर्मचाऱ्यांची संख्या, पैकी कार्यमुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तसेच रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सादर करावी. नवीन जाहिरात काढायच्या आधीनं जे अंतर्गत कर्मचारी असतात त्यांची बदल्या वगैरे करून घेतल्या जातात, त्याचा हा प्रकार आहे. प्रशासकीय बदली झालेली किती कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आले नाहीत अथवा रुजू झालेले नाहीत याची सकारण माहिती सादर करावी आणि विनंती बदल्यांसंबंधीची सद्यस्थिती सादर करावी. तर एवढ्या विषयांवर ती बैठक झाली पहा. आता तुम्हाला प्रश्न पडेल, बैठक होणार आहे किंवा त्या संदर्भात परिपत्रकाची माहिती मी देतो, पण बैठकीमध्ये काय झालं याची माहिती का भेटत नाही? त्याचं कारण सांगतो मित्रांनो, की जे विद्यार्थी असतात त्या संबंधित विभागामध्ये ते काम करणारे विद्यार्थी हे परिपत्रक पाठवू शकतात, परंतु बैठकीमध्ये उच्च दर्जाचे अधिकारी असतात.
तिथं आणि त्या लेवलला माझे विद्यार्थी नाही आहेत. म्हणजे संचालक असतील किंवा उपसंचालक असतील, असे अधिकारी तिथं असतात आणि ते खूप सिनियर असतात. मग त्या बैठकीमध्ये विद्यार्थी उपस्थित नसतात. त्यामुळं मग त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं ते कळत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की बैठकीचं आयोजन होणार आहे, त्याचा विषय काय याची माहिती देतो. परंतु बैठक झाल्यानंतर त्या बैठकीत काय ठरलं याची माहिती का बाहेर येत नाही, तर त्याचं कारण हे आहे मित्रांनो. त्यामुळं बैठकीत काय झालं याची माहिती मिळत नाही आणि उगाच मी खोटी माहिती कोणती देत नाही, की कोणत्याही थापा वगैरे मारत नाही. त्यामुळे जी माहिती मिळाली जाते अधिकृतरित्या तीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. जर तुम्हाला स्टाफ नर्स क्वेश्चन बँक विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि स्टाफ नर्स क्वेश्चन बँक विकत घ्या. फक्त 250 प्लस GSTमध्ये ही क्वेश्चन बँक दिलेली आहे. याच्यामध्ये स्टाफ नर्सचे झालेले पेपर दिलेले आहेत. त्याचबरोबर सरावासाठी भरपूर प्रश्न टॉपिकनुसार यामध्ये दिलेले आहेत आणि नवीन अजून भरपूर प्रश्न यामध्ये ॲड होणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.